हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे. कोथिंबीर स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. एक मिडियम साईजचा टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 कांदे मिडियम साईजचे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. लसूण घेतला आहे चिरून बारीक, कढीपत्ता घेतला आहे आणि हे फ्लावर मी जरा गरम पाण्यामध्ये मीठ टाकून एक 5 मिनिटं वाफळून घेतलेलं आहे. कारण कसं फ्लावरला उग्र वास असतो, आतमध्ये असं बारीक किडे बिडे असतात, तर जरा वाफळून घेतला ना त्याचा वास पण जातो आणि भाजी खायला पण चांगली लागते मैत्रिणींनो. आणि तशीच जर भाजी केली ना त्याचा उग्र वास त्या फ्लावरचा असा येतो ना, तर खाऊशी वाटत नाही. त्यामुळे जरा वाफळून फ्लावर घेतला ना तर चांगला लागतो. इथे कढई ठेवली बघा गॅसवर मी, त्याच्यामध्ये मी इथे 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. मैत्रिणींनो, रेसिपी खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे. टिफिनसाठी तुम्ही करून पहा. तेल तापल्याच्यानंतर 1 चमचा मी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुलल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेत बघा. कढीपत्ता छान परतल्याच्यानंतर लसूण टाकून घेतला आहे बारीक चिरून घेतलेला. आता लसूण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलावर. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून पहा. खूप झटपट होती. तर पाहू शकता इथे 2 मिडियम साईजचे मी कांदे तेलावर परतायला टाकलेले आहेत. त्यानंतर थोडी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर तेलामध्ये टाकली की ना तर कोथिंबीरीचा आरग त्या तेलात उतरतो आणि भाजी खायला खूप टेस्टी होती. तर हे छान परतून झाले बघा जरा. तर आपण टमाटा टाकून घेतला आहे. 1 मिडियम साईजचा मी बारीक टमाटा चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे. कांदा टमाटा चांगला मऊ होऊन द्यायचा आहे आपल्याला. तर पाहू शकता कांदा टमाटा छान मऊ आपला झालेला आहे. तर पुढे आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची. छोटा चमचा आहे हो. हळद पण तेलावर चांगली परतून घ्यायची बघा. हळदीने कसा रंग पण खूप छान येतो आणि हळद आयुर्वेदिक असते शरीरासाठी खूप छान. त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतला आहे. थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे आहेत. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. इथे पावभाजीचा मसाला आहे बघा, छोटं पाकिट आहे, ते आपल्याला संपूर्ण टाकायचं आहे. ह्या पावभाजीच्या मसाल्याने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही पण टाका. तर हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत बघा. मसाले परतून झाल्याच्यानंतर आपल्याला फ्लावर ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आपल्याला ही सुकी भाजी बनवायची मैत्रिणींनो टिफिनसाठी. अगदी झटपट होणारी आहे. तुम्ही नक्की करून पहा. आता हे फ्लावर मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. एकदा माझ्या पद्धतीने करून पहा मैत्रिणींनो, खूप छान होती. तर हे छान परतून झालेले आहे पाहू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची चांगली. थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचे बघा. कारण सुक्की बनवायची भाजी पातळ करायची नाही, त्याच्यामुळे मी इथे थोडंच पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि झाकण ठेवायचं 1-2 मिनिटं. 2 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची. भाजी छान वर खाली करून घ्यायची. शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे बघा. इथं मी 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. मैत्रिणींनो, भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे बघा. भाजी आपली ही एवढी मस्त होती शेंगदाण्याचा कूट टाकून केली तर. त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे आणि एक वाफ काढून घ्यायची. तर पाहू शकता मस्त अशी भाजीला छान
तरी पण सुटलेली आहे. रंग पण खूप छान आलेला आहे. एवढा छान हे फ्लावर होतो ना मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा. थोडी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरनी कसं भाजी झाल्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर परत एकदा टाकायची, म्हणजे दिसायला खूप छान दिसते आणि खायला पण तेवढीच चविष्ट लागते ही फ्लावरची भाजी. तुम्ही नक्कीच करा. टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे ही. तर कोणाला ही रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. अशाच माझ्या पाठीशी राहा. खूप छान वाटतं तुमच्या अशा छान छान कमेंट येतात मला. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू.